नमस्कार मित्रांनो. तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कागदाचा वापर वारंवार करत असतो. अगदी परीक्षेमध्ये पेपर लिहिण्यापासून ते वर्तमानपत्र वाचण्यापर्यंत. परंतु एक जर आपण ऑब्झर्व्ह केलेला असेल तर पहिल्यांदा जो कागद पांढऱ्या रंगाचा असतो तो कालांतराने पिवळसर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर जो पहिल्यांदा कागद पांढरा असतो तो पिवळ्या कलरचा का होत असेल, याच्या पाठीमागे कारण काय आहे हे तुम्हाला माहित आहे का? तर याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तर कागद हा जनरली आपल्याला माहिती आहे की लाकडाच्या लगद्यापासून बनलेला असतो. लाकडाच्या लगद्यामध्ये कोणकोणते घटक असतात? तर सेल्युलोज आणि लिग्निन. तर सेल्युलोजचे जे रेणू असतात त्यांना लिग्निनच्या तंतूने एकमेकांशी घट्ट बांधलेलं असतं. परंतु हा ज्यावेळी सेल्युलोज किंवा हा जो लिग्निन आहे तो दमट हवा असेल किंवा सूर्यप्रकाश असेल किंवा ऑक्सिजन असेल यांच्या संपर्कामध्ये येतो, त्यावेळी जी बांधणी असते ती त्या ठिकाणी तुटते व या सर्व घटकांच्या मध्ये रासायनिक अभिक्रिया होते. या रासायनिक अभिक्रियेमुळे तो जो कागद असतो जो लाकडाच्या लगद्यापासून बनलेला आहे तो जीर्ण होतो. त्याचबरोबर त्याचा जो प्रथम रंग होता त्याच्यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर हे कारण आहे की जो पेपर पहिल्यांदा पांढऱ्या रंगाचा असतो तो कालांतराने वापरल्यानंतर किंवा न वापरता आपण तसा जरी ठेवला तरी त्याचा रंग आपल्याला पिवळसर पडलेला बघायला मिळतो. तर अशाच प्रकारची नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या इंस्टाग्राम प्रोफाईलला फॉलो करा. थँक्यू.